मला तुझा 1 महिन्यातला इन्कम हा 1 लाख रुपयाचा अपेक्षित आहे। 30 दिवसाची मी तुला मुदत देतो आणि समजा जर तू ते कमवू शकलास तर मी तुम्हा दोघांच्या मध्ये अजिबात येणार नाही। पण तोपर्यंत तुला आणि शमिकाला एकमेकांना भेटता किंवा बोलता अजिबात येणार नाही। शमिकाशी लग्न करेन फक्त तुमच्या संमतीने आणि तुमच्या आशीर्वादानेच। अभिजित प्लीज चुकू नाही असा वेडेपणा करू नको। मला नाही राहायचं ते, आपण निघून जाऊ। चल ना अभिजित, प्लीज प्लीज चल ना। शमिका हे बघ, रडू नकोस, सगळं काही नीट होणार आहे। नाही मला खरंच खूप भीती वाटायला लागते। कसली? आपण वेगळे होणार याची? असं काही होणार नाही शमिका। मी सगळ्या अटी पूर्ण करून तुला इथून लग्नासाठी घेऊन जाणार आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांचं सगळं बोलणं हे आता संपलेलं आहे, तेव्हा तुम्ही निघू शकता। याच्यानंतर आपली भेट होईल 30 दिवसानंतर, माझ्या सगळ्या अटी पूर्ण केल्याच्या नंतर। या तुम्ही। मी तर नक्की येणार सर। 30 दिवसांनी तुमच्या सगळ्या अटी मी पूर्ण करेन, पण तुमचं प्रॉमिस तुम्ही लक्षात ठेवा का? तू तुझा विचार कर, नुसतं बोलणं सोपं नसतं। माझा जावई होण्यास तू लायक आहे की नाही लवकरच कळेल आपल्याला 30 दिवसाच्या नंतर। चल पाहिजे आता आपण परत यायचं ते शमिकाला न्यायला। चल अभिजित, 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 अभि प्लीज प्लीज मला सोडून नको जाऊ। तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत। प्लीज प्लीज रडू नकोस, मी लवकरच परत येईन। अभी अभी प्लीज, अभी 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 प्लीज परत ये ना। मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। अभी 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 मला वाटलं होतं की आज सगळं संपून जाईल। कित्येक महिन्यांपासून, कित्येक दिवसांपासून मी या मोमेंटचा वेट करत होते माहितीये। शिट डॅम शिट। डॅडच्या एक फालतू इमोशनल डिसिजनमुळे माझ्या सगळ्या प्लॅन्स, माझ्या सगळ्या इच्छा सगळ्या वाया गेल्या। शमिका आणि अभिजितला वेगळं होण्याचा एक करेक्ट टाइम होता। सगळं प्लॅन नुसार चाललं होतं, मग एंड मोमेंटला डॅडला काय गरज होती ती अट टाकायची त्याच्या समोर। आणि काय ते म्हणे माहितीये, पैसे कमवून डोकं फिरलंय डॅडचं। मी तेच म्हणतोय, मी कारण नसताना ही अट टाकायची काय गरज होती अंकलला?
आता आपल्याला बराच सगळा नवा विचार करावा लागणार, नवा ट्विस्ट. जय, मी वाटेल ते करायला तयार आहे, पण शमिका आणि अभिजितला एकत्र अजिबात नाही बघू शकत. रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशा उमगती तुला सख्या रे माझ्या या वेदना, माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना. माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. सुरी लागेल डोळ्याला, तसं करू नकोस. तेच तर असतं ना डॅड, बाहेर लागलेलं दिसतं, मन दुखावलं तर कोणाला कळतही नाही. प्रिया, तुला नक्की काय फील होतं हे मला काही कळत नाही अजिबात. ते कळलं असतं तर तुम्ही अभिजित समोर ती अट ठेवलीच नसती. पैसे कमवून आण आणि शमिकाशी लग्न कर. डॅड, यू नेव्हर नो, त्याला एखादा जॉब मिळाला तर, त्याचे जर स्टार्स चांगले असले, त्याला मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली तर तो पैसे कमवूनही आणेल. मग
शमिका वेट्स अभिजित आणि प्रिया तिच्या सोबत काय घडलं हे कोणाला आठवणारही नाही, तुम्हाला सुद्धा. असं का बोलतेस प्रिया? रिलॅक्स. त्या दोघांची अट मी याच्यासाठी मान्य केली कारण मला शमिकाला घरामध्ये अडकून ठेवायचं होतं. त्या दोघांचा पक्का निर्धार होता. कितीही डोकी फुटली, कितीही रक्त वाया गेलं तरी सुद्धा आम्ही विरोध सहन करणार नाही म्हणून. अशा परिस्थितीमध्ये मला जो योग्य वाटला तोच निर्णय मी घेतला प्रिया. आणि तू कशाला एवढी काळजी करतेस? जो माणूस इतक्या वाईट थराला जातो त्याचे स्टार्स कधीच चमकत नाहीत प्रिया. ज्याचे इंटेन्शन्स इतके वाईट असतात तो आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारची लढाई तो कधी जिंकू शकत नाही. तुम्ही म्हणताय ते जर खरं असेल तर मग अभि हीच नाही, आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकेलच. कारण तो आणि त्याचे इंटेन्शन्स दोन्हीही निखळ आहेत. आणि मला हेही माहिती आहे की तो ग्रह दिशा बदलून टाकेल शमिकासाठी. पण माझं पण नाव प्रिया आहे आणि मी त्याला आणि शमिकाला कधीही एकत्र होऊन देणार नाही. आई, आज मी नेतो माधुरीला डबा. तिला भेटायचंय राहिलाय आणि नोकरी शोधायला चाललोय आज. काळजी करू नकोस आई, माझ्यावर विश्वास ठेव. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावंच लागेल. त्यांनी जी काही दिलेली अट आहे ती मी नक्कीच पूर्ण करेन. बाळा, तू करशील अट पूर्ण. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. तू शमिकाच्या वडिलांची अट नक्की पूर्ण करशील. पण दुसऱ्या कुणासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागतं ना, त्यासाठी तुला होणारा त्रास बघितला की वाईट वाटतं रे बाळा. आजी, ते दुसरे कोणीतरी म्हणजे शमिकाचे वडीलच आहेत ना. त्यांना काळजी वाटणारच आपल्या मुलीची. काळजी करू नकोस, मी नक्की स्वतःला सिद्ध करेन. मला खात्री आहे तू स्वतःला सिद्ध करशील. कुणीसे म्हटलंय अभी की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणूनच मी 4 कंपन्यांमध्ये ऍप्लिकेशन्स दिलेत. आज आय होप एखाद्या तरी कंपनीत काम होईल. अरे तुला नक्की नोकरी मिळेल. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. तुम्ही? हा, मी पण विचार केला किती दिवस असं बसून राहायचं. सहज नोकरीसाठी अर्ज केला, नोकरी मिळाली. एक ट्रान्सलेटरचा जॉब आहे. काही त्यांचे पेपर्स आहेत ते त्यांना मराठीत भाषांतरित करून हवेत इंग्रजीमधनं. पगार काय फार नाही आहे, पण माझ्या मुलाची एवढी लढाई आहे त्यात मला त्याचा बाप म्हणून मदत नको का करायला. चल थांबा, दही साखर घेऊन जा.
रिया तू अशी का वागलीस? कशाबद्दल बोलतोस तू? रिया तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलतोय. उगीच वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. मला वाटलं होतं मी समजावल्यावर तू वागशील त्याप्रमाणे, तुला सगळं समजलं, पण तू पुन्हा तेच केलंस जे तुला करायचं होतं. पुन्हा पालथ्या गडावर पाणी. का केलंस तू असं? मला माझा बदला घ्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलं. दॅट्स ऑल. अभिजित आणि शमिकाचं एकमेकांवर प्रेम आहे, तसंच माझंही माझ्या मॉमवर प्रेम आहे. आणि मी जे काही केलं ते फक्त माझ्या मॉमसाठी केलं. अँड लुक, आय एम व्हेरी हॅपी. माझी मॉम आता लवकरच परत येतेय, लवकरच. रिया तू म्हणतेस तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे, तुझी ममा आता लवकरच परत येणार आहे, आणि तू जे काही केलंस ते फक्त आणि फक्त तुझ्या ममांसाठी. गुड. पण रिया इथेच तू चुकली, कारण तुझी ममा ही चूक वागली होती. तिची चूक सुधारण्याऐवजी तूही त्याच मार्गावर गेलीस. चंदू जरा बाजूला हो, मला जायचंय. नाही, मला या विषयावर बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही. तू जा, मी तुला नाही अडवणार, मुळीच नाही. पण रिया एक गोष्ट लक्षात ठेव, तू वाईट मुलगी नाहीयेस, पण तू ज्या मार्गाने जातीयस तो मार्ग मात्र नक्कीच वाईट आहे. आणि तुला योग्य मार्गावर आणल्याशिवाय मीही स्वस्थ बसणार नाही. जाऊ शकतेस तू आता. चल शमी, खाऊन घे. शमी, खाऊन घे प्लीज. अश्वती, तुला माहितीये माझी आणि अभिची भेट कशी झाली होती? मला अजूनही आठवतो आमचा पहिला दिवस. शमी, शमी प्लीज रडू नको. शमी, अगं रडून काय होणार आहे? तुला माहितीये ना अभि तुझ्यासाठी किती काय करतोय.
आणि तू अशी रडतीयस. आणि तूच रडली तर कसं होईल? माझं ऐक, अभिला या क्षणी तुझ्या सपोर्टची गरज आहे. मला माहिती आहे अश्वती, अभि माझ्यासाठी खूप काय करतो, पण त्याने काही करावं म्हणून त्याची वाट बघत मी घरात नाही बसून राहणार. 1,00,000 रुपये 1 महिन्यात तो कसा आणणार आहे मला खरंच नाही माहिती. मलाच आता काहीतरी करायला लागणार. मला माहितीये शमी, डॅडनी ही अट का घातली. म्हणजे हे सगळं त्या प्रियामुळे घडलं ना? एवढं सगळं रामायण त्या प्रियामुळे झालं ना? अश्वती, प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. हा माझा आणि प्रियाचा प्रॉब्लेम, आणि मी एकटी हा हँडल करू शकते. मला सगळ्यांना दाखवायचंच आहे ही प्रिया काय चीज आहे ते.